कार्यशाळामध्ये तुम्ही शिबिरामध्ये आलात, म्हणजे नेमकं काय केलं तर काय कार्य केलं, तर शिबिरामध्ये येऊन तुम्ही चिंतन म्हणून केलेलं आहे, काही निरीक्षण केलं आहे, काही श्रवण केलं आहे. आता आपल्याला काय करायचं की आपण या शिबिरामध्ये म्हणजे कालचा दिवस आपण काय केलेलं, दुसरी गोष्ट की आपण आपलं स्वतः जाणून पाहिजे. आता त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला इथे 5 मिनिटं बसायचे, 6 मिनिटं नाही, कारण प्रत्येकाला 5 मिनिटं येतं. इथं 5 मिनिटं बसल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय अभिषेक विषय टाईमला भजन येतं, तुम्ही नुसतं पिटपिटायचंच नाही, एक अभंग म्हणून दाखवायचं. तुम्हाला भजन वगैरे येत नाही काय, तुम्हाला काहीच येत नाही, इथे ग्रंथ मांडलेले त्यातला कुठलाही ग्रंथ उचलायचा. हा ग्रंथ काय आहे, हे काय आहे, भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं, तुम्हाला जर ज्ञान असेल ना तुम्ही सांगायचं की भगवद्गीता आहे. भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवरती जो काय उपदेश केला तो त्याच्यात सांगेल, एवढं सांगायचं. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला एखाद्या ग्रंथाविषयी काही माहिती असेल त्याच्यावर तुम्ही निर्माण करत पण तुम्ही बोलायचं. तुम्हाला काहीच येत नसेल ना तर तुम्हाला शिबिराबद्दल काय वाटलं. पहिली सुरुवात आहे आणि ही सगळी आमच्या कृपा आणि ज्योतिबाईचं एकंदरीत प्रेम त्यामुळे हा योग घडून आला. पहिल्यापासून परमार्थाची आवड मला आहे, पण ह्याच्यात आणखी जरा म्हणजे दुग्ध शर्करा योग आला असं मला काही हरकत नाही आणि तो ज्योतिबाई एवढं साथ दिला. आणि आज काय कवायचं तिथं जे बसण्याचं भाग्य मला लाभलं आहे ते निव्वळ ज्योतिबाईमुळं. आणि त्याबद्दल मी प्रथम ज्योतिबाई आणि आमच्या सगळं वैशिष्ट्य भरपूर म्हणजे सर्व साधकांचे मी आभार मानतो. आणि तुम्ही माझ्या सेवेला तुमची सुरुवात करतो. पहिलीच वेळ असल्यामुळे वेळीवाकडी सेवा जी काय होईल ती सर्वांनी मान्य करा. आणि आम्हाला मी घेतला कोणी काही पुत्र होईल सत्याचा आणि वाटे. तर मुलगा जन्माला आल्यानंतर तो कसा असावा आणि त्या मुलातून काय केलं पाहिजे किंवा मुलाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे, नाही तर नुसतंच वशिलेचे तत्व येतात जातात त्याला काय अर्थ नाही. असा जे त्याचा मामा बंदर विधानसभेचे इलेक्शन झाल्या समजा आणि त्या निवडणुकीमध्ये तो आमदार झाला, त्यांना मंत्रिपदाची जागा मिळली. आता मंत्र्याचा भाचा होता एक आणि तो भाचा निवड न शिकलेला थोडक्यात त्याने लावला वशिला मामाकडे. आता मामा मंत्री म्हणल्यावर लगेच नोकरी लावली मराठी शाळेमध्ये नोकरी. मराठी शाळेमध्ये नोकरी लावल्यानंतर ह्याला तर काही त्या साधारणा काही देत नव्हतं आणि 2 महिन्यांनी शाळेतही परीक्षा आला. पूर्वी डेपुटी यायची शाळेवर परीक्षा घ्यायला. आता म्हणजे तुमच्या शाळेवर येऊन घ्या, तुमच्या शाळेतली परीक्षा घ्यायला घेतो या म्हटले. मुलांना येण्याची तयारी केलं, डेपुटी आली की सगळ्यांनी उठायचं, 1-7 नमस्ते करायचं, सगळं शिकवून ठेवलं. आणि डेपुटी मुलं सगळी उभे राहिली, 1-7 नमस्ते. डेपुटी म्हणल्याला शिक्षक कोण म्हणलं मी म्हणजे मुलांना शिस्त तर खूप सुंदर लावली तुम्ही. म्हणलं मी आहेत त्या पद्धतीचा मी आहेत म्हणणार असा शिक्षक. फक्त एकच प्रश्न साधा विचारतो म्हणजे आणि मी माझ्या पुढच्या वर्गाच्या मुलांची परीक्षा घ्यायला जातो. तर मी जो प्रश्न विचारेन त्याचं समर्पक 1 वाक्यात उत्तर द्यायचं.
विचारा म्हणजे भाऊ म्हणजे आमच्या मुलांना कुठलाही प्रश्न विचारला बाळांनो साधा आणि सोपा प्रश्न आहे, लंका कोणी जाळली? तर लंका कोणी जाळली म्हणजे चालेल, सोपं उत्तर आहे. सगळ्यांनी हात वर केला. एकाने हात वर केल्यावर तो म्हणला ते डेपुटी म्हणजे बाळ सांगतो कोणी जाळली लंका? म्हणला मी सांगितलं असतो पण मी शाळेतच नव्हतो त्या दिवशी. पहिलेचं उत्तर. तर दुसऱ्याला उभा केला, तू सांग. म्हणलं मी सांगितलं असतं पण ज्याने जाळली तो मला मारीन शाळा सुटल्यावर, की तू माझं नाव का सांगितलं? प्रश्न काय आहे? लंका कोणी जाळली? शिक्षकांना म्हणलं तरी पोरं हुशार केला. आपला विषय मुली कन्या, मुलगा कसा असावा किंवा काय म्हणला. मग माझं म्हणलं आहेच तसं शिक्षण मुलांसाठी. मग म्हणले ठीक आहे, तुम्ही तरी सांगा लंका कोणी जाळली? म्हणजे काय मी ह्या गावात नवीन बदली करून आलेलो आहे. जर एखाद्याचं नाव सांगितलं तर गाव मला क्रॉस करायला घेतली माझी बदली दुसरीकडे असते. तर मला हे विचारू नका. डेप्युटी म्हणला माझ्या डोक्याला म्हणतो खुराक आहे. पोलीस पाटलाला म्हणला की शाळेची आपण तक्रार द्यायची. म्हणून ते डेप्युटी साहेब पोलीस पाटलाकडे गेले आणि सांगितलं बाबा ह्या शाळेची पद्धत काय? अहो ही जिल्हा परिषदेची शाळा घेतात, विद्यार्थी हुशार व्हायला पाहिजेत. याचं सगळा अडाणीचा बाजार आहे. म्हणजे तुम्ही शाळेवर लक्ष घालता का नाही? पूर्वीच्या शाळेवर पोलीस पाटील लक्ष घालायचे. आता पोलीस पाटील काय म्हणला, काय झालं काय? अहो म्हणला यांना साधा प्रश्न विचारला मी आपल्या रामायणातला की लंका कोणी जाळली? त्यांना काहीच म्हणायला नाही, उत्तर नाही देता आलं, काय नाही काय बोलले सुद्धा नाही राबवले. अशी कोणी शाळा असते का? हे बघा किरकोळ बाब होईल. माझ्या नोकराला सांगतो इकडे रे नोकरा, या काँग्रेसला थोडंसं काही सदा आपण कार्यक्रम करू. लंका कुणी का जाळी ना? पोलीस येतील, पंचनामा करतील आणि झक ना. काय तुम्हाला तरी गेले? त्याच्यातून मला असं सांगायचे की मुलगा असावा तर चांगला असावा, ते अशा मुस्लिम तत्व नसावे, त्यामुळे आपल्या राष्ट्राची नुसकान आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की 1 वर्षाचा मुलगा आणि आईला एकुलता एक आणि एकुलता एक मुलगा आईला असल्यावर त्या आईला तो खूप म्हणजे आवडीचा विषय त्या आईचा, आणि त्या आईचा आवडीचा विषय असताना त्या मुलावर त्या आईचा अफाट प्रेम. त्या प्रेमाला सीमाच नाही, एवढं प्रेम. पण मुलगा सात्विक असतो. त्या मुलाला 8 वर्षाचा मुलगा असतो, पण त्या मुलाला यदा त्या ज्या वेळेस आपल्याला धर्माला ज्ञान येते त्याच्या वेळी देव अवतार. आणि शंकरांनी ह्या मुलाच्या रूपाने अवतार घेतला, तो आद्य शंकराचार्य. आणि 8 वर्षाचा असताना आईला म्हणला मला संन्यास घ्यायचा. आई म्हणजे बाबा तू एक मुलगा आहे, संन्यास घ्यायचा नाही ना म्हणला, मला संसारात जमायचं नाही, मला काय नाही. बरं का ताई, 8 वर्षाचा असताना 4 वेद 6 शास्त्र 11 पुराणापैकी कोण पाठ एवढा हुशार विद्वान आणि विद्वत्त त्याच्याकडे असतील. तर म्हणला मला या संसारात व्हायचं नाही. एक दिवस आई धुवायला जाते ना, नदीवर आहे का म्हणलं, मला पण येते आई जाते त्याला घेऊन जाते नदीवर गेल्यानंतर आई अनुभव करून आहे साडी नेसत खाणं घेत जातो आणि नदीत गेल्या मोठ्याने ओरडतो, आई माझा पाय मगरीने झाला. अगं तू ये ना म्हणला, मला कमरेपर्यंत गिळत आणलंय मगरीने. नाहीतरी म्हणलं आता ती मला संपूर्ण गिळत. तू काय कर, फक्त मला एक वचन दे की मला जी दीक्षा घ्यायला जायचं, संन्यास घ्यायला जायचं त्याला फक्त तू हो म्हण, नाहीतरी मी आता असा गिळून मगरीने मला गिळणारच नाही. बाबा म्हणजे हो. पळत बाहेर, मगरीने गिळला नव्हता, काही नव्हतं. परत बाहेर आल्यावर आपल्या देशावर परकीयांचं खूप आक्रमण झालं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्या शंकराचार्यांनी जन्म घेतला. आणि जन्म घेतल्यानंतर परकीयांची सत्ता यांनी धुडकावून लावली सगळ्या वेदांच्या आजोबांनी. इतकं काही सिद्ध केलं की माझ्या हिंदुस्थानात माझा पवित्र ग्रंथ आणि माझं जे काय आहे ते माझं, माझे हिंदू देवता आणि माझे पवित्र ग्रंथ, याला मी बाद दिलंय. आणि हे सगळे खरे
तर ते परकीय म्हणले ठीक आहे, तू आता सगळं आणून पडल्यास तू तुझ्या धर्माचं स्वतंत्र रक्षण केलं, फक्त एक कर, तुझे धर्म तुझे ग्रंथ जर पवित्र असेल तर ह्याकडे कडेलोट करायचा ग्रंथ घेऊन. आणि तो ग्रंथ त्यांनी घेतला आणि कड्यावर गेला. तो ग्रंथ घेऊन कड्यावर गेला आणि सांगितलं की भगवद्गीता किंवा जो काय असेल ग्रंथ तो भगवद्गीता दाखली. म्हणजे तुम्ही जर खरेच असाल हिंदुस्थानाचे ग्रंथ तर कडेलोट जरी झाला, कड्यावरनं 100 फुटावरनं उडी खाली मारायची. जर मला काय नाही झालं तर म्हणायचं आपले ग्रंथ पवित्र. आणि त्यांनी कड्यावरनं उडी टाकली. फक्त तो म्हणला पवित्र असाल तर मला काय होऊन देऊ नको. खाली उतरला, खाली फावडे जमिले घेऊन लोक तयार होते. काय कडेलोट झालं ते भरून टाकायचं बाबा. आज तसं खाली घेऊन गेला. लोकांनी काळ्या वाजवल्या आणि विचारलं काय केलं. माझे धर्मग्रंथ जर पवित्र आहे त्यामुळे मी वाचलो, पण त्याच्या डोळ्याला लागलं. मग तुझ्या डोळ्याला का लागलं. तर त्यांना सांगितलं की बाबा ते त्यांनी आत्मसात निरीक्षण केलं की मी एवढा पवित्र आपला देव ग्रंथ असताना माझ्या डोळ्याला का लागला. तर त्याला असं ज्ञान प्राप्त झालं की तू हे नको होतं म्हणायला पाहिजे, पवित्र असते तर पवित्रच आहे. पवित्र असते तर म्हणजे तू जरा थोडस हे केलं करेक्ट, तुझ्या मनात किंतु यायला नको आता म्हणून तुझ्या डोळ्याला इजा. आणि हे असे हे शंकराचार्य पहिले शंकराचार्य. मला भगवान की जय. मला तुम्ही व्यासपीठावर संधी दिल्याबद्दल शतशः आभारी आहो. असं आमच्या उद्योगात भेट करा. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मोठे बोल, जरा मोठे बोल. या लोकांना कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणताय. रघुनाथ फाउंडेशन पुणे ग्रामीण सामाजिक संस्था यांच्यावरून हा कार्यक्रम केला आहे. त्या कार्यक्रमामध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे व्यासपीठावरून. पहिल्यांदाच मी व्यासपीठावर बसली आहे आणि 2 शब्द बोलत आहे. ते हे सर्व ज्योतिताईंमुळे होत आहे. तर मी असा अभंग घेतला आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचं. हे जे संत आहेत त्या संतांवरती आपला खूप सारा विश्वास आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो आहोत. आणि त्यांचा मनोभावे आपण दास झालो. याची माहिती घेतलं तरी ती सकळ कृपा करी. माझं काहीतरी हित होतं म्हणूनच मी इथपर्यंत आली आहे. आणि ते हित मला काहीतरी साधून घ्यायचं आहे. आणि ते साधण्यासाठी जे आपले पांडुरंग बसले आहेत ते आपल्याला काहीतरी कृपा करणार आहोत. त्यामुळं आपण मदवाहातीकडे त्याची आणि जोडे सर्व सुख. जे आपल्या शिंबात आपल्या सर्व ते घालवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि भरभरून आपल्याला याच्यापासून सर्व मिळणार आहे अशी आपण अपेक्षा करतो. तुका म्हणे शेष होईल
यश देईल आवडी वचन न मोडी सर्व. बोलिले ते तर आपल्याकडे शिल्लक टेस्ट म्हणजे शिल्लक पुणे आहे. ती पुणे आपण इथे येऊन त्या पुण्यामुळेच आपण इथे आलेलो आहोत. तिथे आपल्याकडे मागच्या जन्माची पुण्य आपल्या आई वडिलांची वगैरे त्या पुण्याने आपण इथपर्यंत आलो आहोत. आणि त्याच पुण्याचा आपण इथे हे करून काहीतरी घेऊन जाणार आहोत. तर मला असं सांगायचं आहे की संताची अपाय हा माझा विश्वास सर्व भावेल असं झालं त्यांचा. एकदा रामराया समुद्रावर उभे होते तेव्हा ते सगळे वानर सेना त्यांचे भक्त ते समुद्रामध्ये टाकत होते. रामाचं नाव घेऊन एक एक दगड टाकत होते. तेव्हा ती खारुताई तिकडे एक साईडला उभी होती. तिने ते पाहिलं की बाबा हे म्हणजे सगळे काहीतरी करतात त्याच्यासाठी एवढी कृती करतात रामरायासाठी, मला काय करता येईल याच्यासाठी. तर तेव्हा ते खारुताईने काय केलं, आंघोळ करायला गेली समुद्रामध्ये आणि आंघोळ करून आली आणि ती माती अंगाला लावली आणि ती माती जाऊन तिथे ती हे करत होती आपले अशी काढत होती झटकून. असं तिने बरेच वेळा केलं. असं करत असताना ते हनुमान चालले होते असा एक हे घेऊन मोठा दगड. हनुमानचं थोडंसं पायाचं मग त्या खारुताईचं लागलं होतं. तर खारुताईचं थोडंसं रक्त आलं. ती अशी हे होत होती मातीमध्ये. ते रामरायाने तिकडनं पाहिलं. म्हणले खारुताई काय झालं तुला. तर खारुताई म्हणाली की तुमचे खास भक्त आहेत त्यांच्यामुळं मला असं झालेलं. तर ते म्हणते हे असं शक्य नाही होणार. तर ती म्हणाली की तुम्ही काय करणार मग, मी जर सांगितलं त्यांचं नाव तर तुम्ही काय शिक्षा करणार त्यांना. तर ते म्हणले की मी एवढी पृथ्वी बांधायची चालते, राज्य मी सगळं चालवतोय, मी त्याला जरूर शिक्षा करणार. तर ती म्हणजे नाही करू शकत. तर म्हणजे फक्त ती सांग मला की काय शिक्षा करू ते. तर ती म्हणाली की नाही असं तुम्ही नाहीच करणार. मग त्यांनी काय केलं, तिने एवढी खटपट कशासाठी केली. तर मग रामरायाने तिला उचलून आपल्या हातावरती घेतली आणि आपली 3 बोटं तिच्या खारुताईच्या पाठीवरती फिरवल्याच्या नंतर मग तिला एवढंच हवं होतं की आपल्याला रामरायाने उचलून घ्यावं आणि तो आपली हे करायची. तिने हनुमानीचं नाव सांगितलं. ती म्हणते हनुमानीचं नाव मी घेतलं नसतं तर स्पर्श झाला म्हणून मी जर सांगितलं नसतं तर तुम्ही मला उचलून घेतलीच नसती. म्हणजे मी एवढ्यासाठी मग मी खटाटोप केली की तुमच्या हातावर येण्यासाठी मी हे तुमचा दास होतो मला म्हणून तुम्ही मला एवढं हे केलं. एवढ्यासाठी एवढी खटाटोप केली. आणि मग ते रामरायाने तिला हे केलं आणि खाली सोडून दिली. मला एवढंच सांगायचं की आपण एखादी गोष्ट मनापासून जर केली त्याच्यामध्ये आपण पूर्ण उत्तर हे केलं आपण त्यांचा दास होऊ शकतो. तेव्हा आपण ह्या गोष्टी सर्व करू शकतो. तसं नाही पण आपल्याला खूप काही केलं पाहिजे. एवढं बोलून मी माझं हे वाणीला पूर्णविराम देते. पुंडलिकावर राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे, ग्रामीण नाट्यवे संस्था पुणे,
त्याच्याबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती सांगत आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. ह्या संगतीमुळे मला एवढी संगत झाली की आपण या गुगलमध्ये पाहून या ताईने खूप माहिती दिली. मला तर काही कळत नव्हतं, फोन कसा धरायचा, काय धरायचा, पण त्यांनी सांगितलं ताई असं करा, ताई तसं करा. ह्याच्यामुळं माझ्या डोक्यात ना चांगलं वाटलं. आमच्या ताईने ते नेहमी दासबोधावर असतं ना, त्यांचं नेहमी दासबोधावर वाणी त्यांची नेहमी असते, त्याच्यामुळं आम्हाला ते बरं वाटतं. महाराज सांगतात, आपले थोरात महाराज, साखरे महाराज, हे सगळे मंडळी आपले सगळ्यांचं शनिवार, आमच्याकडचा शनिवार दिवस त्यांनी अभंगाचा ठेवला. काही नाही येणाऱ्याला ते काय म्हणले, आपण एक एक तरी अभंग, हरिपाठाची एक एक तरी ओवी घ्यावा, असं त्यांच्यामुळं आम्हाला त्यांचा प्रतिसाद असल्यामुळं असं नेहमी शिबिर घ्यावं असं मला पण वाटतं. आम्हाला काहीतरी यायला पाहिजे तुमच्यापासून, एक एक तरी यायला पाहिजे ना. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण अपारिक हे नाही तुझे, त्याच्यामुळं ह्याच्याविषयी काय बोलत नाही. राम कृष्ण हरी. श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे, संचलित वशिष्ठ गुरुकुल. पहिले मी ज्योतिताईंचा आभार मानते. ज्योतिताईंमुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीन तिन्ही लोकी, जाई नगे माये तया पंढरपुरा. भेटेल ना आपुलता. पंढरपूरला गेल्यावर काय होते, सुखाची प्राप्ती होते. काशीला नेल्यावर मोक्ष मिळतो, पंढरपूरला गेल्यावर मंदिराचा कळस पाहिला की मोक्ष मिळतो. चंद्रभागेत स्नान केल्यावर दिवशी त्यांचे पुण्य प्राप्त होते. कळस बघितलं तरी माणसाला एकदम मिळत. गोष्टी सांगितली मग जेव्हा तुम्हाला गोष्टी सांगितली. संताचं स्वामी नाव सांगायचं. संताचं ज्ञानेश्वर महाराजांनी खूप हाल दिवस काढले, खूप त्रास दिला लोकांनी त्यांना, माऊलींना. माणसांचं काय त्याच्यामध्ये एवढं, माणसांना त्रास झाला तर किती त्रास होते. देवांनी काय केलं, देवांनी किती त्रास काढले, माणसांना काहीच त्रास नाही झाला. कुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदय हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आयोजित हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे शिबिराचा. ज्योतिताईंचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळे आम्हाला इथं आज बसायला मिळालं. आणि रोज आपण ऑनलाईन पाहतो एकमेकांना, आज समक्ष सगळ्यांना ऑफलाईन पाहता आलं. सगळे महाराज सगळे भेटले. बस एवढंच बोलणार मला बाकी काहीतरी सांगा. नाही एखादा
तुमच्या जीवनाचा अनुभवाला बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे एने सोसे मन झाले हाव बरी एने सोसे मन झाले हाव बरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी देत आली मिठी सावकाश देत आली मिठी सावकाश एने सोसे मन झाले हाव भरी एने सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही. तुम्ही नाही बोलत, हे सगळे तुमच्याकडनं बोलून घेत आहे. तुम्ही काहीच बोलत नाही. समोर काय आहे? कितीच सांगत मला थोडा एवढं ज्ञान नाही आहे आपल्याला जास्त. भरीला विठ्ठले तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घररी ते 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 एने सोचे मन झाले हाव बरी एने सोचे मन झाले हाव बरी एने सोचे मन झाले हाव बरी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही येणे सोसे मन झाले हाव बरी येणे सोसे मन झाले हाव बरी. आता शेवटचं चरण जे आहे त्याच्यावर जरी तुम्ही करून कर रिकाम म्हणजे रिकाम होतंय शरीर कामक्रोधे केले घररी ते आणि ते रीत केल्याशिवाय हा भरला जाणार नाही. जसं आपण एखाद्या पोत्यामध्ये धान्य भरायचं असेल तर त्यातलं पहिलं काढून टाकतो मग दुसरं भरतो तसं काम करून काढून टाकतो आणि मग विठ्ठल माहिती आहे रामकृष्ण हरी. राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विठ्ठली गौरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतान की जय. श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे संचलित वशिष्ठ गुरुकुल या ठिकाणी हरिभक्त पारायण ज्योतिताई आणि हरिभक्त पारायण थोरात महाराज आणि सर्व संतजन मनपूर्वक आभार मानतो. आज या पवित्र ठिकाणी येऊन मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. मी एवढा पण मोठा नाही आहे, तुमच्यापेक्षा तर मोठा नाही आहे. तुम्ही सर्व ज्ञानी आहात, मी फक्त तुमच्यात एकच मी अज्ञानी आहे. तर मी फक्त एकच ओवी घेतो आहे. आपण सर्व भजनातली माणसं आहोत, प्रवचनातली माणसं आहोत आणि आपण भजन प्रवचन करणारी माणसं आणि त्याच्या योग्यतेला अशी एक ही जोड ओवी म्हणून मी एक अध्याय नंबर 9 आणि ओवी नंबर 517 ही फक्त मी घेत आहे. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रीत धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. याचा अर्थ असा होतो, तू आपले मन तद्रूप कर, माझ्या भजनाविषयी प्रेम धर, मी सर्वत्र आहे असा समजून मला माझं भजन कर, हा त्याचा अर्थ आहे. तू आपले मन तद्रूप कर, माझ्यामध्ये प्रेम धर आणि सर्वत्र मी आहे असा समजून मला नमस्कार कर. कोण सांगताय? भगवान परमात्मा अर्जुनाला हे सांगताय. भजन म्हणजे काय? भक्तिभावाने जनमानसातून नतमस्तक होणे याला भजन म्हणतात. आणि वारकरी संप्रदायासाठी मंत्र आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणजे काय? नुसतं रामकृष्ण हरी म्हणून चालत नाही. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. आणि त्याच्याबरोबर एक तुकाराम महाराजांनी जोडलेलं आहे विठ्ठल केशव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव.
तर कारण त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की यावेळी काही असताना वास तसे आण विठोबाची, म्हणून तो मंत्र आपण जपायचा आहे आणि भजन एकच करायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ह्या भजनाचा अर्थ असा आहे, निवृत्त हो, ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्या देवाचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकारामच का? आता मगाशी भरपूर ताईंनी कालपासून मी सर्व ऐकतोय, आपले अनुभव सांगितलेत. कारण तुकाराम तुकाराम वाचे वदता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. भरपूर काही बोलण्यासारखं आहे, ह्या ओळीवर 2-2 तास प्रवचन करण्यासारखं आहे, पण माझ्याकडे आणि सर्वांना बोलायचा वेळ कमी आहे. तर हा त्याचा अर्थ आहे काय, म्हणजे तो फक्त आपण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ह्या याचं जर भजन केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मला एक छोट्याशा साधकाला इथे हे करून व्यासपीठावर संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. कुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्ती शिठाव, जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माऊली ज्ञानेश्वर महाराज असा अमृततुल्य ग्रंथ ज्ञानेश्वरी. या ग्रंथात अध्याय क्रमांक 6 ओळी क्रमांक 102 क्रमांकाची आहे. तर माऊली असं म्हणतात की जयाचे नाव तीर्थराव, संत हे तीर्थाचे राजे आहेत, त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला समाधान प्राप्त होतं आणि त्यांच्याबरोबर जर राहिलं तर ब्रह्मभाव प्राप्त होतो. संगतीचा परिणाम. आता संगतीचा परिणाम थोडासा परिहार देणं गरजेचं आहे की आपलं रघुनाथ फाउंडेशन ही संस्था आणि त्यामध्ये असलेल्या ज्योतिताईंनी आम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं. आता त्यांनी ग्रुपमध्ये असं ॲड केलं की मी आळंदीचं कोरोना काळाचा पिरियड आणि त्यावेळेस ह्या मोबाईलचं राज्य, सगळे कीर्तनकार प्रवचनकार घरी बसले होते आणि इतक्या अज्ञान की खरंच खूप भजनाची प्रवचनाची आवड असलेले लोक, पण ताल गेला, लय गेला, स्वर गेला, हे गेलं ते असं करत करत अज्ञान लोकांना पुढे जाता येत नव्हतं भजनाच्या माध्यमातून. पण कोरोना आला आणि कोरोनाने हे मोबाईल उपलब्ध करून दिला. आळंदीच्या लोकांना ते घरी बसल्या बसल्या करमत नव्हतं, त्यांनी सगळं भांडवल मोबाईलवर आणलं आणि हे भांडवल मोबाईलवर आणलं. त्याचा आनंद झाला इतकं काही मोबाईल ऐकून छान वाटायला लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळंदीची मिसळ गुरुजी, त्यांचा काल मी एक अभंग म्हटलाच, आधी गुरु श्रीवंतावे, तो त्यांचा अभंग मला आवडला. मी त्यांना फोन करून विचारलं की महाराज मला आवडलं, छान सांगितलं. आणि त्यांचं ते आळंदीचे लोक आपले माऊली ते जो महाराजांच्या संस्थेतले ते तिथं मी मोबाईलवर त्यांचं ऐकलं सर्व. मग मी त्यांना फोन केला, मला जरा बरं वाटलं. बोलले ते, त्यांनी माझा नंबर ॲड केला, ताई तुम्ही कुठून आले हे सांगायचं आहे मोबाईलवर. तर मग मला त्यांनी ॲड केलं आणि त्यांच्या ग्रुपवरून मी रघुनाथ फाउंडेशन ग्रुपला आली. त्याच्यात मध्यंतरी काही काळामध्ये एक मी पण सांगितलं की आम्ही गायन शिकवतो, असं शिकवतो, तसं शिकवतो. नेमकं मी त्याच्या अगोदर 2-4 महिने झालं क्लास लावलेला होता. तर म्हटलं माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहे तुम्हाला द्यायला, क्लास मी आत्ताच लावला आहे, 400 रुपये महिना आहे. नाही आम्ही फुकट शिकवतो. आणि तेच आपल्या रघुनाथ फाउंडेशनला ॲड झालेली व्यक्ती, तो आपला झालेला किस्सा. तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही पैसे घेत नाही, असं तसं नाही. झाले माझे 2-4 फोन वगैरे, आमची ओळख पण झाली. ते आमच्या नंदेच्या घरी पण येऊन गेले. आणि आळंदी म्हटल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर आपण
आळंदीच्या प्रत्येक साधक जे असलेले तिथे विद्यार्थी त्यांना आपण माऊली समानच बघितलं पाहिजे, कारण हा वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळे आळंदीचा प्रत्येक व्यक्ती, आता दादांनी पण काल सांगितलं मस्त किस्सा की महाराज आले, म्हणजे काय काही हे पण होऊ शकतं एखाद्या वेळेस, पण आपला भाव हा माऊलींच्या याच्यात पाहिजे. मग माऊलींप्रमाणे आम्ही त्यांनाही हे ठेवलं. मग त्यांनी आम्हाला थोडंसं हे दाखवलं, मग आम्ही थांबलो त्या ठिकाणी. पुढे मग संपला विषय. जय नाही, वेळ सगळा वेळ आपला बहिणी मंडळ येऊन बसलेत. आपल्याला 5-5 मिनिटच बोलायचं आहे, तेवढ्या वेळात. जयाचे नाव तीर्थ म्हणजे काय? तर तीर्थ म्हणजे तेवढं तुम्ही पुढे जायचं. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जयाचे नाव तीर्थराव. तीर्थ म्हणजे काय? तरती अनेन इति तीर्थम, ज्याच्याद्वारे आपण तरुण जातो त्याला तीर्थ असे म्हणतात. किंवा ज्या भूमीला देवाचा किंवा संतांचा स्पर्श झालेला आहे त्याला तीर्थ असे म्हणतात. पुंडलिकावर ज्ञानदेव राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. याच पहिल्यांदा जास्त का बसले, आज मला काही माहिती सुद्धा नाही द्यायची, पण आजपासून तुला ताईचं थोडंसं समाधानासाठी बसून घेतलं. मी नाशिकहून आली आहे. मला या ताईमुळे मला आज ओळख झाली इथं. आज सगळ्यांची मी भेटली, मला खूप आनंद वाटला हे बघितल्यानंतर. कार्यक्रम आज पहिल्यांदाच बघितला आहे ताईचा. धन्यवाद. हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आज पुंडलिकावर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू दादा महाराज की जय, सद्गुरू गोपीनाथ महाराज की जय. नाव सांगा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आपल्याला संत जागायला शिकवतात आणि आपण संत आपल्याला जागायला शिकवतात आणि आपण नेहमी खावयाची चिंता, सकाळ खायचं संध्याकाळ खायचं, जे संत सांगतात त्याप्रमाणे आपण वागत नाही. हो संत महाराज म्हणाले खाय प्यायची चिंता करू नका, हो देणारा तो आहे. तुकाराम महाराज म्हणले आवले खाय प्यायची चिंता करू नकोस, माऊली आपुली पांडुरंग. आपुल्या पोटाची नको चिंता करू, माऊली आपुली पांडुरंग. खाय प्यायची चिंता करायची नाही, देणारा तो आहे. हो अहो तो खडकात राहणाऱ्याला खायला देतोय, खडकात. थोडा परिहार द्या, अरे आठवण करायला लागतं. नंतर चालतं. नाही बोला. पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर, तयामुखी चारा घाली कोण. अहो पाषाणात 100 फूट खालीतून दगड काढला आणि ते फोडला तर त्याच्यातनं बेडूक निघतोय. त्या बेडकाला तो परमात्मा खायला देतोय. आपण तर माणसं आहे घेऊ, मग खाय प्यायची चिंता करायचीच नाही की देणारा तो आहे. आणि आपल्याला काय जास्त मला काय बोलायचं नाही बरं का. काल मी भरपूर बोलले तुम्हाला माझ्या हिशोबानं, आणि आपल्याला टायमिंग झाले बरं का आता भरपूर. आणि बसली मंडळी येऊन बसले, लय वाढवायचं नाही, वाढवायला काय मी अजून तासभर बोलेन बरं का. पण आपल्याला काय बोलायचं काही बरेच बोलायचं, त्यांचे लोक बसलेली आहे. बोला पुंडलिकावर ध्यान श्री विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री विठ्ठल. श्री रघुनाथ फाउंडेशन परिहार रघुनाथ फाउंडेशन गुरुकुलच्या वतीनं हे आपलं शिबिर भरवलेलं आहे. आणि या शिबिराचे अध्यक्ष ज्योतिताई वरुणकर, संचालक मंडळ यांच्या वतीनं हे आमचा ग्रुप आहे. या ग्रुपला सगळ्यांना बोलायला मौका मिळाला, त्याबद्दल मी ज्योतिताई वरुणकरचं धन्यवाद आभार मानतो. थोरात महाराज संचालक मंडळातले. ओके.
ओके राम राम प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग हा संत तुकडोजी महाराजांचा आहे. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू येईकडे, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, भक्ती विना देव भेटत नाही, पैशा विना संसार चालत नाही, सांगा मी कोणता हे करू का ते करू, सांगा मी काय करू, भक्ती करुणी जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. तर प्रस्तुत प्रवचनरूपी सेवा ही श्री रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुला यांच्यातर्फे जो आमचा कालपासून जो शिबिर चालू आहे आमचं, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानदान सुरू आहे, आणि त्याचा आम्ही सर्वजण लाभ घेतोय. तर त्याबद्दल पूर्ण वशिष्ठ गुरु चे सर्व आम्ही आभारी आहोत, सर्वजण एकमेकांचे आभारी आहोत की कार्यक्रम खूप छान चाललेला आहे. तर आता आपण घेतलेल्या अभंगाकडे वळूया की संत तुकडोजी महाराज एका संसारिक स्त्रीच्या भूमिकेत जाऊन सांगत आहेत की सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. ते परमेश्वराला विचारतात की मी भक्ती करू का पोट भरू. जर भक्ती करायचं म्हटलं तर पोट भरायचं राहील, म्हणून काय होतंय की भक्तीविना देव भेटत नाही आणि पैशाविना संसार चालत नाही. त्यामुळे मी काय करू असं विचारले, हे करू का ते करू मी, असं त्यांनी विचारले की मी आता हे करू का ते करू. तर तुकडोजी महाराजांनी त्या साधकांना असं उत्तर दिले शेवटच्या चरणात की भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. म्हणजे तुम्ही भक्ती करा आणि भगवंताचं भक्ती करा आणि संसारही करा आणि त्यानेच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, असं संत तुकडोजी महाराज सांगत आहेत आपल्याला. आणि संसार करा नीट का, मग हवे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेक हो. संसारी असावे असले नसावे, त्याप्रमाणे रामकृष्ण. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. कुंडलिकावरी दे द्या. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौनी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणे वक्त्याचे आद्य कर्तव्य. श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे, ग्रामीण सामाजिक शैक्षणिक व आध्यात्मिक संस्था पुणे संचालित वशिष्ठ गुरुकुलचे पहिलेच राज्यस्तरीय शिबिर आयोजित झालेले आहे. अशीच अजून शिबिरं भरपूर होत राहावीत अशी आमची सर्वांची खूप इच्छा आहे आणि ती इच्छा भगवंतांनी पूर्ण करावी अशी भगवंताला प्रार्थना करून म्हणजे 4 शब्द बोलण्याचा. अभंग काहीच नाही म्हणजे घेणार आहे आणि फक्त प्रार्थना करते पहिली. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची,
तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा धरुणी सगुण रूपे केली बाळक्रीडा बोलविला रेडा निगम वाचे बैसोनियावरी चालविली भिंती चांग देवाप्रती दिली विनंती मग वास केला अलंकापुरासी पिंपळद्वारासी कनकाचा निळा म्हणे ज्यांच्या नामेकरिता घोष नाताळाचे दोष कळी काळाचे निवृत्ती ज्ञानोत्सोपन मुक्ताबाई या चारही भावंडांनी तिन्ही लोकांवरती झेंडा लावलेला आहे आणि त्याच ह्याच्यातून आपण आता म्हणजे माऊलींनी किंवा तुकाराम महाराजांनी परमार्थाला जर आपल्याला परमार्थ सुरू नसता केला किंवा त्यांच्याकडनं देवाने घडून घेतला पांडुरंगाने पण आपल्यासाठी खूप सोपं साधन त्यांनी करून दिलेलं आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घेत राहावा आयुष्यामध्ये देह दिला भजन घुमटा आपण तो भजनासाठी वापरतो म्हणजे भजनासाठी आपण त्याचा जास्त वापर करतो भजन घुमटा आपल्याला पहिलं तपश्चर्या साधना वगैरे खूप काय करायला लागायचं तर कलियुगामध्ये नामसाधना आपल्याला सांगितलेली आहे तर नामाने दगड करतात तशी दगड करतातच पण नामाने आपल्या सर्वांना करण्याची पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी आपण नामस्मरण करत राहावं आणि आपलं रोज ऑनलाईन आपलं कसं तर होत नव्हतं पण आपण आता आपलं वशिष्ठ गुरुकुलमुळं रोज नामस्मरण होत आहे म्हणजे आपण त्याच्यात आता खंड पण आपला पडला नाही आणि क्रम सांग छान पहिल्यापासून सगळे आहेत क्रम सांगा आपला सोमवारचा दिवस आपला आठवडाभराचं नियोजन सांगते आपला सोमवारचा दिवस ज्ञानेश्वरीवरती प्रवचन असतं मंगळवारी आपलं दासबोधावरती निरूपण असतं बुधवारी एकनाथी भागवत असतं गुरुवारी तुकाराम गाथा असते वेगवेगळे महाराज वेगवेगळे हां गुरुवारी म्हणजे वक्त्याला स्वतःच्या आवडीचा विषय घेऊन बोलण्याची संधी असते रोज जसं नियोजन असतं त्याच्याबद्दल म्हणजे त्याचा नियम नसतो हे नसतं आपल्या आवडीच्या विषयावरती बोलायचं प्रत्येकाने आणि शुक्रवारी तुकाराम गाथा असते शनिवारी भजन असतं तर रोज प्रवचन असतं त्याच्यामुळे 1 तास होतं पण भजनाच्या दिवशी 2 तास 2.5 तास होऊन जातात तरी कोणी बंद व्हायला मागत नाही ग्रुप चालूच ठेवतात आणि रविवारी हरिपाठाच्या अभंगावरती निरूपण असतं आणि रोज 9ला प्रवचन चालू होतं त्याच्या आधी 15 मिनटं मनाच्या श्लोकावरती नाशिकवरनं शरद महाराज थोरात यांची सेवा चालू असते आणि ती खूप सुंदर चालू असते सगळे जॉईन होईपर्यंत थोरात महाराजांचे जे जे जॉईन होतात त्यांना ऐकायला मिळतं ते खूप सुंदर असतं आणि त्यामुळे सगळेजण वेळेत जॉईन होतात आणि छान सेवेचा लाभ घेतात सीतामय्याला आणण्यासाठी हनुमंतरायांनी नामाने दगड तारले होते तसं पांडुरंगाने आपले जिथपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपल्याला तारून घ्यावं एवढीच मी प्रार्थना करते पांडुरंगाकडे आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम भगवान की जय. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण माईक बाजूला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सुलभा पोपळी सुलभा पोपळी 2 मिनिटात तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला. मी आता जॉईन झाले
रघुनाथ फाउंडेशनला, पण अजून म्हणजे ऐकलेलं नाही जास्त. थोड्या दिवसातच म्हणजे मला हे आवडलं फार की चालू आहे हे. आणि एवढंच की वेळेचं बंधन असल्यामुळं त्या वेळेमध्येच असं ऐकायला म्हणजे जमत नाही, असंही होतं. तर इथून पुढे प्रयत्न करणार आहे ऐकण्याचं. ताईने मला एखादा अभंग त्याच्यावर थोडंसं विवरण तुकाराम महाराजांचा अभंग. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तर हेची थोर भक्ती म्हणजे जी काही आपण भक्ती करतो ती पांडुरंगापर्यंत पोहोचणे, ती देवाला फार आवडते. भोळा भक्तिभाव आपल्या मनात असेल तो आपण कसाही तिथपर्यंत पोहोचवणं, एवढीच इच्छा की बाबा आपण जे काय करतोय ते तुझ्यासाठी करतोय. संकल्पावी माया संसाराची. तर संसारात राहूनच आपण ही भक्ती करणार आहोत आणि त्यासाठीच हा संकल्प आहे सगळा. चित्ते असू द्यावे समाधान, आणि मग मनात समाधान ठेवूनच हे सगळं करायचं. तर ह्यासाठी तो आपल्या पाठीशी नेहमीच उभा आहे. फक्त आपण त्यात पडलं पाहिजे, त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे, पोहता येतं. तसं हे आपण ऐकलं कानावर, सतत भजनात म्हणा, कीर्तनात, प्रवचनात हे सतत कानावर पडलं तरच आपल्यात जो आमूलाग्र बदल होणार आहे तो इथूनच सुरुवात आहे. आणि ते होण्यासाठीच मी ह्या ग्रुपला जॉईन झालेले आहे. आणि तुमचं हे शिबिराचं प्रत्येकाचं मनोगत ऐकून फार भारावले मी. मला फार आवडलं. म्हणजे प्रत्येकाला हे बोलता येतंय हे महत्त्वाचं. हे बोलू शकत नाही माणूस, किती प्रयत्न केला तरी आपण इथपर्यंत येऊन बोलू शकत नाही. आणि आज इथं येऊन महिला बोलू शकतात हे फार मला आवडलं. ते अतिशय म्हणजे प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ते पाठबळ पांडुरंगाने दिले. तर हे सगळं हे आपल्या खरंच वेगळाची असेल. हो, ते सगळं त्यांनीच घडवून आणलेलं आहे. आपण काहीच करू मुकम शकत करोती नाही. वाचालम पंगुम लंघयते गिरी यत् कृपा ततहम. सगळी कृपा त्यांचीच आहे. तर हेच मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. रामकृष्ण. फार छान, तुम्ही 5 स्टार मिळवलेत. रामकृष्ण हरी. माहिती सांगणाऱ्याला एक्स्ट्रा आहे बघा. फाउंडेशनची माहिती सांगणाऱ्याला एक्स्ट्रा आहे, काही न करतात. तर ते मेन आहे. पंढरीशी जाय आल्या ना संसार, पंढरीशी जाय सरळ म्हणा, सरळ. दिनाचं सोयरा. आपण सरळ म्हणायचं, म्हणजे आपण सरळ म्हणायचं, एक ओळीत भेटीची आवड तातडी उचल. ते आपल्या संगत असतात, ते काही देवळात नसतात. म्हणून आपण वाटतात आणि आपण वाटतात, आपल्याला पण वाटतं कधी आपल्याला पाहिलं. 4 महिन्यात रघुनाथ फाउंडेशनचं काहीतरी थोडं सांगू शकता की? रघुनाथ फाउंडेशनने आपल्याला सगळं काय काय केलं. त्या महाराजांचं जे असतं शरद महाराज, त्यांचं ज्ञानेश्वरी असते ना, मला श्रीमंत दुसरे महाराज साखरे महाराज यांचं पण प्रवचन असतं. आणि ज्ञानेश्वरीचं पण शेटे महाराज त्यांचं पण छान असतं. त्यांचं जर लागलं ना तर मग मी तर उठतही नाही, तू पाहते. मी एका जागेवर 9 वाजता मी बसते, ते मी 10 वाजता जेवायला तोपर्यंत मी तिथंच असते. रामकृष्ण 2 स्टार मिळाले. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धायरेश्वर भगवान. नाव सांगा. लता राजेंद्र एखादा अभंग असेल तो घेऊन 2 मिनिटं बोलायचं. आवडीने खावे हरिनाम, आवडीने खावे
सर्व आहे. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की ते आपल्यावरती कवच आहे. कुठली संकट, कुठली दुःख किंवा काही जरी आपल्यावर काय त्रास होत असेल हे नामस्मरण आपल्याला तारून घेते. आणि ही जी कृपा, हे जे नामस्मरण हे मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून आपल्याला इथं घडतं. हे फाउंडेशन श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे. श्री रघुनाथ फाउंडेशननी वशिष्ठ गुरुकुल वशिष्ठ गुरुकुल ह्यांनी हा जो उपक्रम चालू केला, हे शिबिर चालू केले, हे आपल्यासारख्या महिलांना खूप मोलाचं आहे. जॉईन व्हायचं सगळ्यांनी. हो, अवश्य होणार आहे. तरी आणि आम्हाला सेवा करायला जी संधी दिली त्याच्याबद्दल सगळ्या फाउंडेशनच्या आभार मानते. सुमन मावशी न चुकता रोज हजर असतात. बोला की तुमचं नाव तर सांगू शकता ना तुम्ही? कसं तुम्ही? हरे कृष्ण 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 हरे हरे पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण आहे. मी सौतेरा राजेंद्र भोगले माझी मनोगत व्यक्त करते. आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी. आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी. जीव तळमळ घरी. आता हा संसार जो प्रपंच आहे, कारण आज पाहिलं आम्हाला काही सुनबिन नाही, त्यामुळं उरकायचं पटकन पळायचं. सकाळची वेळ त्याचं म्हणून खूप तारांबळ होती. पण या भक्तीसाठी, या प्रेमासाठी युवक काय म्हणजे न झाले काय स्वरूपीचे. जे श्री रघुनाथ फाउंडेशन पुणे या शाळेमध्ये आहे जॉईन, पण मला ते लिंक ओपन होत नसल्यामुळं थोडंसं थांबावं लागतं. पण प्रवचन 1-2 वेळा मी कनेक्ट केलेले, खूप सुंदर असं अभंग ऐकायला मिळतात, मनोगत सगळ्यांचे. खूप छान कार्यक्रम तुम्ही ओपनिंग केलेले, त्यामुळे ते खूप आवडतं. होते बऱ्याच वेळा ऐकलेले. ज्योतिताईचं असं बोलून मिळतं बरोबर, ते तेवढं आपल्याला माईक म्हणजे डेअरिंग नाही. बाकी इतर वेळी किती बोलायला सांगा. तुम्ही छान बोलताय. आता खूप छान बोलताय तुम्ही. तुमचे स्टार वाढायला लागले तिथं. बोला बोला. त्यामुळे आणि हा जो शंकर महाराज मंडळ, आमची ही दुसरी संधी, धारेश्वर महिला बसली मंडळामध्ये दुसरी संधी मिळाली. त्या पद्धतीने शंकर महाराज मंडळाचे जे सेवेकरी जे आहेत अधिकारी वगैरे, त्यांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण. आणि ज्यावेळेस मोबाईलला काय होतं की बिल यायचं, तुम्ही जितके बोलला ना तेवढे पैसे कट व्हायचे. आता शक्यतो तसं होत नाही. आता काय होतं, तुम्ही एकदा विचार टाकला ना की दिवसभर बोलत राहा, तेव्हा मीटर नाही आता. तर असा सरकारचं म्हणजे एक निरीक्षण आहे की सध्या मोबाईलवरती लोक खूप बोलतात, पण जे बोलायचं ते बोलत नाही. खूप बोलतात पण जे बोलायचं ते बोलत नाही. तर काय बोलावं, तर नेहमी परमार्थाबद्दल बोलावं. तुम्ही जे काही गप्पा मारताना सांगायला नाही पाहिजे. तर माझ्या घरीच चालू असतं, म्हणजे आमच्या मिळवणीचा फोन येतो, बहिणीचा फोन येतो, मुलीचा फोन येतो. पहिलं काय आई तू काय करते, आज काय भाजी केली, आपण केली तुला. मला सांगा, हे किती जरी वेळा बोललं तर त्यांनी आपल्याला काय फायदा होणार आहे? काहीच बघा. आपल्याला ज्याने लाभ होणार आहे ना अशा गोष्टी करा जीवनामध्ये. आयुष्य फार षडभोगून आहे. आपण काळाच्या पूर्वेकडे चाललेलो आहे. वेळ आपल्याकडे सर्वांच्याकडे कमी आहे. पण आपलं काय रात्र थोडी सोंग झाली. आपल्याला कमी वेळामध्ये अनेक गोष्टी साध्य करायच्या. त्याच्यामुळे आपण काय केलं की श्री रघुनाथ फाउंडेशन त्याच्या मार्फत वशिष्ठ गुरुकुल याच्यामध्ये आपण जोडले गेलेलो आहोत. हे एकमेव गुरुकुल असं आहे की इथे शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. तुम्हाला सगळं फुकट आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये संध्याकाळी 9 वाजता लिंक ओपन केली की 1 तास तुम्ही फक्त ऐकायचं आहे. तुम्ही घरात भांडी घासा, इतर काही कामं करा, एखादं काही कपडा फाटला असतो सुई शिवा, तुम्हाला फक्त काम तर तुमचे मोकळे असतात ना. त्यावेळेस काय होतं की आपल्या कानावरती 4 चांगले लागू पडतात. आमची ताई सांगते की संध्याकाळी चांगलं ऐकलं ना की झोप शांत राहते. आणि ते बरोबर आहे. शास्त्रीय कारण कसं की तुम्ही दिवसभरच्या मुंचनीमध्ये असता, डोक्यात
ताणतणाव असतात ना ट्रेस कमी होऊन जातो, म्हणजे आपण ताणतणाव कमी होऊन जातो आणि काहीतरी देवाचं नामस्मरण चिंतन. पण हे पण वेगळं आहे, म्हणजे रोज एकच नाही आहे. आज भागवत असेल तर उद्या ज्ञानेश्वर असेल तर परवा तुमचं दासबोधावरती चिंतन असतं, वेगळ्या ग्रंथाचं चिंतन आहे, त्यामुळे विषय वेगळे असतात, ऐकायला छान मिळतं. तर ते तुम्ही ऐकावं, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुमचे जे ताणतणाव असतात, कुणाला BP असतं, कुणाला हायपर टेन्शन असतं ना, कुणाला ब्लड शुगर असते, हे सुद्धा कमी होतं याच्यामुळे. काय होतं की तुम्ही आहे ना शांत चिंताने झोप लागू शकते, इतर विचार कमी होतात. आता आपण ही परीक्षा काय घेतली, तर जे काही शिबिराळ मंडळी आले आहेत ना, ते यांची परीक्षा घेतली. परीक्षा म्हणजे काय की तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला काय येत नाही, तर तुम्ही काय करायचं. या परीक्षेमध्ये आपण काय विषय ठरवला, तुम्ही सांगा, तुम्ही सगळे येऊन पाहिले, इथं सगळे ग्रंथ मांडले होते, तर बरेच सांगितले की मला काही येत नाही, तुम्हाला काय येत नाही. पण हे ग्रंथ दिसतात ना, तुम्ही यांचे जरी नावं नुसते सांगितले ना तर तुम्हाला 2 स्टार मिळतात त्याच्यामध्ये. हे ग्रंथ आहे, हे आपल्या धर्मगुरू ग्रंथ आहेत, ते आपले हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत. आपल्याकडे काय आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, गीता आहे, हरिपाठ आहे, अभंगाची पुस्तकं आहे, दासबोध आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात नवनाथ ग्रंथ आहे. म्हणजे मला जे आवडतं तुम्हाला आवडत असेल ना, मला ज्ञानेश्वरी आवडते तर तुम्हाला भागवत आवडत असेल, तर त्यांना गीता आवडत असेल, इतरांना काही तुमचं नवनाथ ग्रंथ आवडत असेल, कुणाला फक्त काकडाच आवडतो. प्रत्येकाची आवड वेगळी असते, याची तुम्ही नुसती नाव. प्रत्येकाने आपली आध्यात्मिक आवड जोपासावी. तुम्हाला जे आवडतं ना, कुणाला लिहिता वाचता येत नसेल ना तर ऐकायला येतं, रोज देवाची तरी गाणी ऐकवा, मन प्रसन्न होतं, आपण वेगळ्या विचार जातो. आता ही परीक्षा कशाची होती, इथं सगळ्यांना सगळं काही येतं, फक्त काय होतं त्याचा क्रम चुकतोय. स्वयंपाक करायला घेतल्यानंतर सगळं साहित्य गोळा केलं आणि भाकरी करायला थापायला घेतली, भाकरी थापून झाली, पण गॅस पेटवलं नसेल ते भाकरी पाहिजे का, तर आपण काय करायचं, तवा तापवला पाहिजे. हे छोटे होते, त्याच्यासाठी काय करायचं, पण याच्यासाठी काय की छोटी छोटी पुस्तकं वाचली पाहिजे. वाचता येत नसेल तर ऐकलं पाहिजे. संतांचे विचार आहे का, अभंग आहे का, तुम्हाला काय म्हणजे जी संतवाणी असते ते ऐकावं. त्याच्यामुळे काय होतं की आपण वेगळ्या विचारातून येणं एक आध्यात्मिक विचारामध्ये येतो. तिथं सगळे बघताय, छोटे छोटे गोष्टी असतात. सगळ्यात पहिला दादांना मान दिला की दादा तुम्ही म्हणजे काहीतरी बोला. काही गोष्टीचे नियम असतात. आपण चांगला पोशाख केला आहे गृहिणीने आणि तिला जर बाहेर पडायचं असेल तर तिने पदर नाही घेतला, धार्मिक ठिकाणी गेलं तर काय होतं की तुम्ही सगळं चांगला, पण पदर नसेल ना तरी ते वेगळं पाहिजे जातं. असं दादाने इथं व्यासपीठाला वाटलं तुम्ही पहिला नमस्कार केला पाहिजे. व्यासपीठाला नमस्कार केल्यानंतर तुम्ही स्वतःला नमस्कार केला पाहिजे, आपलं नाव सांगितलं पाहिजे, इथं कशासाठी बोलणार आहोत ते सांगितलं पाहिजे. आता त्यांनी सांगितलं की ज्यांनी सांगितलं की श्रीराम फाउंडेशन वैशिष्ट्य गुरुकुल मार्फत आम्ही आलो तर लगेच त्यांना 2 स्टार मिळाले. आपण कशासाठी आहोत हे कळलं पाहिजे. आपण घरदार संसार कुटुंबाचे मुलं बाळ सोडून तर 3 दिवस कार्यशाळा घेते, इथून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण 1500 रुपये खर्च केले आहेत ना, त्या पैशाचं मूल्य आहे ना प्रत्येक ज्ञानामध्ये पण जात नाही. काहीतरी ज्ञान घडवून केलं पाहिजे. आमच्या ताई वगैरे आम्ही नाशिकहून आलेलो आहोत, 7 तास बसमध्ये बसून होतो, इतका त्रास सहन केला, पण आम्ही काय की आमच्या समोर ध्येय होतं की आपण ह्या समाजाचं काहीतरी ध्येय राखतो, समाजाला काहीतरी 2 गोष्टी चांगल्या सांगावं. तुम्ही मला किती पैसे दिले, मी तुम्हाला किती पैसे दिले ना ते त्याने आयुष्य जाणार नाही, पण ज्ञान केलं ते आयुष्यात तुमच्या लक्षात राहील, त्याचा फायदा होणार आहे. अध्यात्माचे नियम असे आहेत की तुम्ही काय करायचं असतं, निर्विकार व्हायचं असतं. जाती भेद पंथ हे सगळं विसरायचं. आता ताई दासबोधाचे आहे, मी ज्ञानेश्वर ग्रंथाचे आहे, कोणी नवनाथ ग्रंथाचे असतात, पण हे सगळ्यांचा स्रोत एका ठिकाणी जाणार आहे की भक्तीकडे जाणार आहे. तुम्ही कुठलीही भक्ती करा, परंतु ती भक्ती कशी करा की अंतरात्म्यापासून करा, देखासाठी करू नका. सगळ्या ग्रंथामध्ये तेच सांगितलं आहे की संतांना देवाने का भेट दिली तर ते त्यांचे भक्त होते. आपण भक्त नाही, फक्त आपण दाखवण्यासाठी भक्ती करतो असे करू नका. त्यामुळे काय पदार्थ काहीच पडत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही छोटीशी करा, पण मनापासून करा, चांगल्या प्रकारे करा. परीक्षकांचा उद्देश हा होता की तुमच्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ना त्यात पुढच्या शिबिरामध्ये प्रत्येकाला 4-5 स्टार मिळालं पाहिजे. काय असतं की मुद्दाम केलं नाही, पण कसं असतं की आपल्या कुठेतरी अज्ञान विसरपळ बनवतो, विषयाची मांडणी व्यवस्थित मांडत नाही. इथं विषय ओपन होता की तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या सगळ्यांना संतांची नावं माहीत होती. एखाद्याने संत तुकाराम महाराजांच्या जीवनात बोललं असतं तरी चाललं असतं, इथं सगळं त्याची वाटलं ना गाथा आहे. एखाद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात बोललं असं चालत असतं. बाबांच्या जीवनामध्ये किती हालाकष्ट आल्या, त्यांच्या इतक्या त्रास आता आपल्याला नाही. ताई बोलल्या, ताईने खूप आठवलं ते बरोबर आहे. कारण काय आहे की संतांना खूप त्रास झालेला आहे आणि त्यांचं दुःख आज आठवलं तर काही लोकांना डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण त्यांचा तसा भाव असतो. आपल्याला त्रास जग फार काय झालं की श्रीमंत झालेलं आहे, म्हणजे
आमच्या आजोबाच्या काळात मी काळ आठवतो पासून 60 वर्षापूर्वीचा असं म्हणजे 10 वर्ष मला कळतं की काय परिस्थिती तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, पण तरी माणसं सुखी नाही आहेत. माणसं का सुखी नाही तर आपल्या सुखाला दुःखाला का आपण सुख आपल्या जवळ आहे हे शोधलं पाहिजे, मिळालं पाहिजे. आम्ही आता 3-4 दिवस इतके सुखात ना घरी काय चाललं पाहिजे मिस्टर दुकानावरती तर त्यांचं लक्ष येत आहे आधी दिवस नव्हतं. कारण कसं असतं की कन्या सासूची नाही मागे बघून पाहिजे निश्चित झालं पाहिजे. त्यांचं चित्त सगळं येते का दिवस नव्हते ना कसं पाहिजे की आपल्याला परमार्थाची अशी पण लागली पाहिजे की चुकलं सगळं झालं पाहिजे. दिवसभरामध्ये एखादा अभंग नाही ऐकला, एखादा सुविचार नाही, एखादा श्लोक नाही वाचला तर आपल्याला चुकलं सगळं झालं पाहिजे. आपण सगळं करतो एकत्र केलं हे आपल्यासाठी करायचं. आपण आपल्या घरात सोडवलं आपण आपल्या घरात संसार बंधन तोडा पाहिजे. संसार बंधनपैकी तोडायचं म्हणजे काय की संसार पद्धतीतून कुठं दूर जायचं नाही का संन्यास घ्यायचा नाही. जास्त होतं का तर काय आहे की आपण आपली मोहमाया याच्यापासून बाजू जाऊन तुम्ही प्रपंच करा. मुलं बाळा नातू वगैरे सगळंच आहे, पण ते का नसतं आपण आपल्या मुलामध्ये नरशे पावलं का पाहत नाही. आपण आपल्या मुलामध्ये बाळ शिक्षण का पाहत नाही. त्यांच्यावरती चांगले संस्कार करा, त्यांचे चांगले घडवा, उत्तम रीतीने कार्य करा. चांगलं काय चांगलं राहा, हसा खेळा पण शिस्त पाळा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट असतं. आज आम्ही इथे भरपूर वेळ रात्री झोपायला मारला होता. आमचा कार्यक्रम 9 वाजता संपला होता. 10 वाजता भोजन करून आलो. त्याच्यानंतर चर्चा चालल्या होत्या इतक्या आणि ह्या सगळ्या परमार्थिक होत्या. काही म्हणतात मग सोडा तर कसंच की ज्ञान हे नेहमी वाटतं. एका विचाराचं देवाणघेवाण केली केव्हाही चांगली असते. अगर सज्जन को सज्जन मिळा तो हो गई दो दफा, गधे को गधा मिळा तो खा गए दो दोला. चांगली माणसं जर विचारत आले ना संगत चांगलीच करावी. संगतीचा काय प्रमाण सांगितला तर चांगल्याची संगत केली ना म्हणजे कसं की आपला सोबती साथीदार किंवा ज्याची संगत करतो आपण ज्याशी मैत्री करतो ना तर ते चांगल्या विचार असेल ना तर त्याचा आपल्याला लाभ होत असतो, फायदा होत असतो. आता तुम्ही लातूराचा विषय का तो विनोदचा भाग आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या वशिष्ठ गुरुकुल मार्फत सर्वांना फुकट ज्ञानदान दिली जाते. बऱ्याचशा लोकांना फुकट गोष्टीची किंमत कळत नाही. तर तुम्ही संध्याकाळी सर्व शुद्ध मंदिरात एकच करा की संध्याकाळी 9 वाजता 24 तासाचं 1 तास घरच्या लोकांना सांगायचं की तुम्ही 1 तास आहे ना तुम्ही माझ्याशी काय बोलू नका का मी 1 तास परमार्थ चिंतन ऐकणार आहे. तुमचं काय असेल ना तो मला संध्याकाळी 9 ते 10 वेळामध्ये फोन येते कारण सगळं माहीत झालं की महाराज 9 ते 10 वेळामध्ये किती फोन करत तुम्ही पुस्तक नाही तो आपण राखून ठेवायचा आपल्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की वेगवेगळ्या विषयाचे चिंतन मिळतं आपल्याला आणि त्यामुळे मनाला समाधान वाटतं. तुम्ही सगळेजण हा विषय गुरुकुल पण याच्यानंतर ते तुम्हाला विचारतील की तुम्ही 9 ते 10 फोन काय घेतले त्याच्यावर सांगायचं की आमचा वैशिष्ट्य गुरुकुल मार्फत तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळतं. ते म्हणतील विचारतील वैशिष्ट्य गुरुकुल काय आहे त्यांना सरळ सांगायचं की ते आम्हाला फुकट ज्ञानदान करतात. आम्हाला जर कीर्तन घरी ठेवायचं भजन घरी ठेवायचं म्हणलं ना भजन ठेवायचं चहा पाणी बाजू लागतं. याला चहा पाणी नाही काही नाही सगळं फुकट आहे. बरं दुसरी गोष्ट तुम्ही शंका विचारू शकता असं नाही की तुम्ही तुमच्या बदलू शकाल की महाराज तुम्ही या प्रवचनामध्ये हे सांगितलं ना तर हा भाग आम्हाला समजला नाही. प्रत्येक महाराज सुद्धा हे सांगणार आहे आणि जर ते महाराज नाही पूर्ण झाले तरी 8 दिवसाच्या चित्रामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर मिळून जातं. ज्या काही तुमची शंका असतील म्हणजे हा एकमेव असा वस्तू गुरुकुल आहे ना की मनात शंका उत्पन्न झाले की त्याचं आपल्याला निरसन होत आहे. म्हणजे कोणाच्या मनामध्ये आता आमच्या सुरुवातीला प्रश्न उत्तर व्हायचे तुम्हाला हा भाग हे व्हायचा अर्थ काय आता ते सोडून करणारे चांगले तज्ज्ञ मंडळी आहेत. तर हा असे वैशिष्ट्य गुरुकुल हा जगभर पसरणार आहे. माझ्या जावयांचे बंधू जपानला असतात. ते म्हणजे मामा मी एकदा तुमचं आहे फार सुंदर चालतं आहे किती खर्च येतो. मी म्हणलं याला 0 खर्च येतो पैसे लागत नाही कारण जो माणसं प्रश्न करतात आम्ही त्यांना फी देत नाही आणि जे ऐकतात त्यांच्याकडून आम्ही कुठली फी घेत नाही सगळं फुकट आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपला परिवारामध्ये जे कोणी असतील त्यांना सांगायचं की पण ते कुठले पाहिजे की किमान त्यांच्या गळ्यामध्ये माळा असेल अध्यात्माबद्दल त्यांना आवड असेल अशा लोकांना तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्यांना आपला लाभ आहे. काय असतं की ज्ञान ध्येय वाढतं. आमच्या साखरेवाड आमच्याकडे विहिरी ते विहिरीमधलं पाणी जितकं उपसलं ना की तेवढं येतं तसंच ज्ञानाचं आहे. जर ते साठून राहिलं तर त्याचं डबकं होतं. म्हणून ज्ञान हे नेहमी वाटलं पाहिजे लोकांना घ्यायला पाहिजे आणि नेहमी देताना चांगलं द्यावं. शिळे झालेली माझी शेजारली निवड आहे कधी ती एक दिवस आपल्याकडे करता असतं. तसं देताना ज्ञान निर्वेश आणि स्वच्छ पवित्र द्यावं. तुम्हाला कधीही चांगलं कारण तुम्ही जे पेरा की
कमी जर शेतामध्ये पेरलं तर ते मूग धान्य चांगलं चांगलं धान्य पेरलं, चांगलं पीक येत तसं चांगलं ज्ञान करावं, तुम्हाला चांगलं परत मिळणार आहे. अशा ठिकाणी खूप मोठं गरज नाही, कारण तुम्ही सगळे ज्ञानी आहात. ज्ञानी माणसाचं ज्ञान फार अवघड असतं, अडाणी माणसाचं शिकवणं फार सोपं असतं. तर ज्ञानी माणसाला सांगण्यासाठी फार विचार करून बोलावं लागतं. आज या वैशिष्ट्य ग्रुपमध्ये आमचा जो 3 दिवसाचा किंवा शिबिराचा कार्यक्रम आहे ना, हा उत्तर आता याच्याकडे चाललेला आहे, म्हणजे समाप्तीकडे चाललेला आहे. आज संध्याकाळी या ठिकाणी कीर्तन होणार आहे, हरिपाठ होणार आहे. कीर्तनामध्ये चांगल्या प्रकारच्या कीर्तन कार्य झालं आपल्याकडे आनंद महाराज गोगवले, काल त्यांनी मागवले होते, त्यांचं प्रदर्शन झालं या ठिकाणी. ज्ञान देणारी माणसं चांगली आहे, आपला पदर पसरला पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे. आपण जे दान घेत आहोत तर आपला अंतरत्व जर शुद्ध असेल ना, तर थोडं जर ज्ञान घेतलं तर ते पूर्ण होऊन जातं. त्यामुळे आपला विषय करत असतो. उद्याच्या दुपारी भजन निरूपण आणि यांनी जे काही परीक्षा दिली ना, त्याच्यात त्यांना मार्क दिले आहेत ना, तर उद्या त्याच्याबद्दल त्यांना सर्टिफिकेट वाटप होणार आहे. म्हणजे कसं की महिन्याभर काम केलं जसं पगार होतो ना, तसं उद्या 4 वाजता पगारचा दिवस आहे सर्वांचा. सर्वांना शरद महाराज थोरात यांनी आता सगळंच काही सांगितलेलं आहे, त्यामुळे मला वाटत नाही की मी सांगण्यासाठी काही शिल्लक राहिले. आपल्या गुरुकुलची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि मग अशी त्यांनी पण 2 मिनिटात प्रवचनात सगळी रूपरेषा पण सांगितलेली आहे की सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, मंगळवारी दासबोध आहे, बुधवारी एकनाथी भागवत आहे, गुरुवारी वेगवेगळे महाराजांचे विषय वेगवेगळे आहेत आणि शुक्रवारी आपल्याकडे तुकाराम महाराजांचा गाथा आहे. आता काही लोकांना म्हणजे काही लोकांना आपण बोललो ना की तुम्ही जॉईंट व्हा, प्रवचन ऐका वगैरे, तर आमच्या मावशी आहेत तिथे बसलेल्या, तर त्या मला बोलल्या की कीर्तन प्रवचन काही यूट्यूबला पण ऐकता येतात यूट्यूबला, पण आपण प्रत्यक्ष ते समोर आपल्या समोर ते नसतात. किंवा आपण एकमेकांशी जसं व्हिडिओ कॉलवर बोलत असतो तेव्हा आपल्याला वाटतं का की आपण व्हिडिओ कॉलवर बोलतोय. समजा आता माझी मुलगी मुंबईला आहे आणि तिच्याशी मला बघून तिच्याशी बोलायचं आहे, तर तो आनंद त्या यूट्यूबला आहे का? ते महाराज जिथे प्रवचन करतात त्यांना आपण बघताना बोलू शकतो का की थांबा महाराज हे जरा मला सांगा. ते होत नाही, ते आपल्याकडे होतं. म्हणजे आपल्याकडे सगळे जे जॉईंट असतात ना, तेव्हा आपण एकमेकांशी बोलू शकतो किंवा आपले विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. म्हणजे फरक आहे, बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक आहे की आपण यूट्यूबला किंवा टीव्हीला प्रवचन वगैरे बघतो, ते फरक आपल्याला इथे लाईव्ह आहे. म्हणजे ते महाराज त्यांच्या घरात आणि आपण आपल्या घरात. आता जालना 300-350 किलोमीटर आपले गोरे महाराज, तिथनं ते त्यांच्या घरी बसून यूट्यूब जॉईन करतात आणि आपलं गुगल मीट जॉईन करतात आणि आपल्याला इकडे ज्ञानदान करत असतात. हे महाराज नाशिकला बसलेले असतात आणि आपण कुठे कुठे असतो. म्हणजे हा आनंद आहे ना, आता हा बाकी कुठे मिळणार नाही. आणि एवढे ज्ञानी लोक आहेत आपल्याकडे की ते ऐकल्यानंतर कळेल. कारण कसं असतं माहिती आहे का की मी जरी किती सांगितलं ना, आता हे उदाहरण आहे माझ्यासमोर की पहिल्या दिवसापासून आमच्या मावशी म्हणते मी त्यांना, पण आत्या जॉईन आहेत, पण त्यांना माहिती आहे की गुळ किती गोड आहे. मी जर तुम्हाला सांगितलं की हा गुळ आहे, सांगा बरं किती गोड आहे, पण तुम्ही काय म्हणणार की तो गुळ मी खाल्ला तर कळेल ना मला. गुळाची गोडी कधी कळते? मुक्याने गुळ खालीला गोडी नाही सांगायला. आता आमची अवस्था अशी झाली, आमच्या मावशींची अवस्था म्हणा, दादांची अवस्था म्हणा किंवा आमच्या बहिणींची अवस्था, ह्या आमच्या बहिणी आहेत, सगळ्या यांची अवस्था अशी झाली आहे की यांनी गुळ खाल्लाय, पण गुळ खाऊन त्या मुक्या झाल्या. समर्थांच्या भाषेत मुक्याने गुळ खालीला गोडी नाही सांगायला. म्हणजे गुळाची गोडी एवढी आहे की तो गुळ खाऊन आम्ही आता सांगू शकत नाही, शब्दाच्या पलीकडचं आम्हाला मिळतं. आमचे हे महाराज
रमण फाउंडेशनचा एवढाच उद्देश आहे की प्रत्येक ग्रंथ घरोघरी पोचावा आणि आमच्या त्या प्रयत्नात झालेला आहे सक्सेस. कारण आमच्या जेवढे साधक मंडळी आहेत किंवा जेवढे आमचे सभासद आहेत जेवढे सगळे प्रत्येकाच्या घरी सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, मंगळवारी गाथा आहे. आता ज्यांच्याकडे नाही ग्रंथ ते सुद्धा घ्यायला लागले तर की बाबा महाराजांचा आग्रह काय असतो की मी ज्ञानेश्वरीवर बोलत असताना तुमच्या समोर ग्रंथ असावा, मी जी ओवी वाचते ती ओवी तुमच्या समोर असावी, असं महाराजांचा आग्रह असतो. त्यामुळे ग्रंथ पण आपोआप घरात यायला लागले. म्हणजे जसं काय म्हणतो ना आपण की एकदा मार्ग सापडे सुगम लगे साधन दुर्गम साई मुक्तीच्या वर्ग काही पडे. एकदा का सुगम मार्ग सापडला आणि सुगम मार्ग दाखवण्यासाठी संतांनाच यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साधू हरी करताया झाडू संतांचे मार्ग अडकाणी भरले जग जन उच्चिष्टाचं काय आहे ना शेष उरला तो सेव म्हटले. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव म्हणजे काय सांगितलं की आम्ही वैकुंठवासी पण आम्ही कशासाठी तर आढळामध्ये जे जग भरलेलं आहे त्यांना सखार्गावर आणण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी संत कार्याला आले आणि त्यांनी जो आपल्यासाठी हा ठेवा अमूल्य ठेवलेला आहे तर हा प्रत्येकाच्या घरोघरी नवे प्रत्येकाच्या या देहरूपी घरामध्ये तो पोचावा एवढंच ध्येय वैशिष्ट्य गुरुकुलचं आहे. आपल्या अंतरी हे सगळं भरून घेतलं ना बघा काय असतं माहितीये का आपण आपल्या आतमध्ये काय भरलेलं आहे सगळे विषय भरलेले मत्सर दंभ संशय चिंता कामना भावना ईशना वासना कल्पना हे सगळे विषय आतमध्ये असे ठासून भरलेले आहेत. म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी आतमध्ये जागाच नाही. पण हे जेव्हा मगाशी कोणीतरी सांगितलं बघा कामक्रोध ही आपली कामक्रोध केले घर घेते. कामक्रोधाने ज्या वेळेला घर हे रिकामं होईल त्यावेळेला भगवंताचा आपल्याला त्याच्यामध्ये धरून घेता येईल. म्हणून मला माझी विनंती आहे सर्वांना की ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपल्या वैशिष्ट्य गुरुकुलला जॉईन व्हावं आणि या सगळ्याचा आनंद घ्यावा. आता मी धायरीतच राहिला असून परवा दिवशी रात्री मी इथे आले. मी अजून घरी तर गेले जाण्याचं दूरच पण कोणाला विचारा मी अजून माझ्या मुलाला फोन सुद्धा केला नाही. म्हणजे आठवण सुद्धा घराची राहत नाही. देहभान विसरून आम्ही इथे